क्लासिफिकेशन ऑफ प्लांट तुमच्या स्कूलमध्ये ऑलरेडी शिकवून झाला, पण तुम्हाला काहीच नाही समजला. डोंट वरी. आजच्या आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये ॲनिमेटेड वेमध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळं समजणार आहे. सो हॅलो मित्रांनो, दिस इज युअर DY सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. आपण मित्रांनो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हा क्लास 9चा एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. सो बघूया सगळ्यात पहिले जो आहे क्लासिफिकेशन प्लांटचा इंट्रोडक्शन. तर सर्वात आधी समजा का एखादा चिंटू नावाचा तुमच्यासारखा चिंटू पिंटू वाला मुलगा एखाद्या सुपर मार्केटमध्ये समजा का गेला. तो सुपर मार्केटमध्ये गेल्यानंतर आतमध्ये शिरल्यानंतर त्याला काय दिसेल, तर सगळ्यात आधी त्याला वेगळे वेगळे सेक्शन्स दिसेल. इथं समजा का दिसत आहे त्याला खूप सारे असे पेंटचे डब्बे वगैरे काहीतरी दिसत आहे. हा एक सेक्शन झाला. दुसऱ्या सेक्शन मध्ये गेला तर त्याला खूप सारे असे बॉटल, कोको कोला, थम्सअप, स्प्राईट सगळेच्या सगळे बॉटल दिसतात. तिसऱ्या सेक्शन मध्ये गेला तर त्याला केक्स आणि डोनट वगैरे दिसतात. त्याचा खायचा खूप मन झालं, जसं आता तुमच्या तोंडाला पाणी सुटत आहे. त्यानंतर जो नेक्स्ट सेक्शन गेला तर तिथं तुम्हाला फ्रेश फ्रूट अँड मीट, चिकन, मटन आणि त्यानंतर फ्रूट वगैरे सगळ्या गोष्टी दिसल्या. तर मग एखाद्या मोठ्या मॉलमध्ये, एखाद्या सुपर मार्केटमध्ये जर तुम्ही गेल्या तर हे सगळे सेक्शन वेगळे वेगळे का बरं असतात, असा जर तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असेल तर त्याचा आन्सर आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे ते लवकरात लवकर दिसली पाहिजे, भेटली पाहिजे, त्याच्यासाठीच हा अशा प्रकारचा सगळा काही असतो. आणि याच्यासाठी आता जर आपण बघितलो की आपल्या अर्थवर जे आहे जवळजवळ 1.5 करोड पेक्षा पण जास्त प्रकारचे झाड आहेत. देअर आर अप्रॉक्सिमेटली 1.5 crore स्पेसीज ऑफ द प्लांट ऑन दिस अर्थ. आपल्या अर्थवर स्पेसीज, फक्त झाडं नाही, प्रकारचे झाड 1.5 करोडच्या वर वेगळे वेगळे प्रकारचे झाड आहे. मग आता यांची समजा का स्टडी आपल्याला करावी लागेल, तर आपण कशी करू? एक एक स्पेसीज, एक एक झाड जर आपण स्टडी करायला गेलो तर आपली पूर्ण जिंदगी चालली जाईल. आपल्या मुलाची, आपल्या आजोबाची, आपल्या नातवाची, सगळ्यांची जिंदगी गेली तरी आपण यांची एक एकाची स्टडी करू शकत नाही. त्याच्यासाठीच आपल्याला या प्लांट्सचा जे जे सारखे सारखे दिसत आहेत, काहीतरी यांच्यामध्ये सिमिलरिटी आहे, त्यांचं आपल्याला ग्रुपिंग करणं एक काळाची गरज आहे, नीड आहे. आपल्याला प्रत्येकांचा एक ग्रुप पाडू, त्यांना एक वेगळा ठेवून देऊ. सगळ्यांचा एक ग्रुप पाडू, त्यांना एक वेगळा ठेवून देऊ आणि या ग्रुपची एका वेळी आपण स्टडी करू आणि त्यालाच म्हणतो आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. ग्रुप पाडणे. आता जर तुमच्या स्कूलमध्ये तुमचे जर ग्रुप पडत असतील तर कोणत्या तर काही ना काहीतरी तुमच्यामध्ये सिमिलरिटी असतील, तेव्हाच तुमची ग्रुप पडते. जसं आता कबड्डीच्या टीमचा एखादा ग्रुप पडत आहे तर मी तुम्हाला क्रिकेटवाला एखादा प्लेअर नाही देऊ शकत. सगळ्यांना कबड्डी आली पाहिजे. क्रिकेटच्या टीमचा एक ग्रुप पडत आहे तर सगळे जणांना क्रिकेट खेळता आला पाहिजे. स्टडीवाला एक ग्रुप पडत आहे, सिंगिंगवाला एक ग्रुप पडत आहे, त्याला गाणं म्हणता आला पाहिजे. मग ग्रुप पडासाठी काहीतरी त्याच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक पाहिजे. तसेच आपण प्लांटचे जे आहे इथं आपण ग्रुप पाडणार आहोत. आता आपल्या आजूबाजूला आपण वेगळे वेगळे खूप सारे प्रकारचे अॅनिमल्स आणि प्लांट्स जे आहेत ते अशा प्रकारे आपण बघत असतो. आणि याचा असे क्लासिफिकेशन आहे. सगळ्यात आधी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे पण सजीव सृष्टी जी आहे, सजीव आपल्यामध्ये जे श्वास घेऊ शकत आहेत, जे जिवंत आहेत, त्यांना म्हणतो आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये भरपूर सारे प्लांट्स येतात, भरपूर सारे अॅनिमल्स येतात, भरपूर सारे इन्सेक्ट येतात, मायक्रो ऑर्गॅनिझम येतात, जे आपल्याला दिसत पण नाही असे पण मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यामध्ये येतात. मग सगळ्यात आधी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन प्रकार, दोन टाईप पाडले आहे. आणि पहिला टाईप आहे तो म्हणजे प्रोकॅरियोट्स. आता प्रोकॅरियोट्स म्हणजे काय होते, तर प्रोकॅरियोट म्हणजे होते ज्यांच्यामध्ये एकदम सिंपल सेल असतात. आता हा सिंपल सेल म्हणजे काय, तर एक सेल असेल आणि त्याच्या फक्त मधामध्ये एक न्यूक्लियस असेल. एक सेल आहे आणि त्या सेलच्या मधामध्ये न्यूक्लियस आहे, संपला. बाकी त्याच्यामध्ये दुसरा काही नाही. हा कसा एकदम सिंपल आहे बिचारा. याची डायग्राम काढा, काही पण काढा, एकदम सिंपल सेल आहे. सगळे सेल ऑर्गन्स वगैरे जे आहे, मायटोकॉन्ड्रिया वगैरे सगळे काही याच्यामध्ये अब्सेंट राहते. एकदम साधा सुद्धा सिंपल सरळ सेल, त्याला का म्हणतो आपण प्रोकॅरियोट्स. मग प्रोकॅरियोट्स म्हणजे सिंपल सेल अशा प्रकारचा. बघा, हा एक आपला सेल आहे, मधातला एक न्यूक्लियस आहे, संपला विषय. दुसरा टाईप आहे आपला युकॅरियोट्स. युकॅरियोट्स मध्ये असे कॉम्प्लेक्स सेल, हा न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया, वेगळे 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 प्रकारचे याच्यामध्ये पार्ट्स आहे. यांना स्टडी करणं थोडंसं आपला कठीण जाते. मग हे आपले कॉम्प्लेक्स सेल. प्रोकॅरियोट म्हणजे सिंपल सेल आणि युकॅरियोट म्हणजे कॉम्प्लेक्स सेल. आता हे जे प्रोकॅरियोट आहे याच्यामध्ये येते आपला किंगडम मोनेरा. सिंपल वाले बिचारे, सिंपल जे सारखे सरळ सरळ साधे सुधे सेल्स आहेत ते आपले किंगडम मोनेरा. त्याच्यानंतर जर आपण बघितलं युकॅरियोट्स, तर युकॅरियोट्सचे अजून दोन पार्ट पडतात. पहिला आहे आपला युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय होते, तर युनिसेल्युलर म्हणजे होते एकदम ज्याच्यामध्ये एकच सेल राहते. सिंगल सेल वाले जे पण अॅनिमल्स आहे किंवा प्लांट्स आहे
किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांना म्हणतो आपण युनिसेल्युलर, आणि त्याचाच भाऊ राहते मल्टी सेल्युलर, म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप सारे सेल्स असतात, जसे आपण आपल्यामध्ये इनफायनाइट नंबर ऑफ सेल्स आहे, बहुत सारे सेल्स राहते, त्यांना म्हणतो आपण मल्टी सेल्युलर. मग लक्षात ठेवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन पार्ट, प्रोकॅरियोटिक सिंपल सेल, युकॅरियोटिक थोडेसे कॉम्प्लेक्स कठीण सेल. प्रोकॅरियोट मध्ये किंगडम मोनेरा, युकॅरियोटचे अजून दोन पार्ट, कोणता कोणता आहे, युनिसेल्युलर आणि दुसरा आहे मल्टी सेल्युलर. आता युनिसेल्युलर मध्ये येते किंगडम प्रोटिस्टा, हे जे दिसत आहे अमिबा पॅरानिशियम सारखे जे सिंगल सेल वाले आहे ते असते आपले युनिसेल्युलर, आणि त्यांचा किंगडम आहे प्रोटिस्टा. त्यानंतर मल्टी सेल्युलर आहे, याचे अजून दोन पार्ट पडतात. याचा पहिला पार्ट आहे मित्रांनो विथ सेल वॉल, ज्यांच्या सेलला वॉल आहे. आता वॉल कंपाऊंड, कोणाच्या घरी वॉल कंपाऊंड असते, तर वॉल कंपाऊंड जे आहे ते फक्त आपल्या घराच्या आजूबाजूला जे श्रीमंत लोक आहे, रईस लोक आहेत त्यांच्या आजूबाजूला असते, आणि बिचारे गरीबवाले जे आहे यांच्या आजूबाजूला विदाऊट सेल वॉल, यांच्या वॉल कंपाऊंड राहत नाही. मग आता कोण कोण रईस आहेत, कोण कोण श्रीमंत आहे, तर आपण जे आहोत आपण गरीब आहोत, आपण ऍनिमल्स जे आहोत ते सगळेचे सगळे गरीब आहोत, भिकमंगे आहोत. त्याच्यानंतर हे जे सेल वॉल वाले आहेत हे कोण कोण आहेत, तर प्लांट्स, त्याच्यानंतर फंगस, हे जे आहेत सेल वॉल वाले आहेत. याच्यामध्ये दोन अजून वेगळे वेगळे टाईप पडतात. तर पहिला याचा किंगडम फंगी, हे जेवढे पण आहे यांच्याकडे सेल वॉल प्रेझेंट आहे, यांच्या सेलला वॉल कंपाऊंड आहे, एक वॉल आहे, त्याला म्हणतो आपण पहिला कोणता आहे किंगडम फंगी, आणि दुसरा आहे आपला किंगडम प्लांटी. हे सगळे जेवढे पण प्लांट दिसतात हे येतात किंगडम प्लांटी मध्ये, आणि यांच्या सेलला सेल वॉल प्रेझेंट राहते. त्याच्यानंतर आपण जर बघितलो विदाऊट सेल वॉल, तर आपले आहे किंगडम ॲनिमिलिया. जेवढे पण आपल्या आजूबाजूला तुम्ही ॲनिमल बघता, इवन आपण ह्युमन्स हे सुद्धा एक ॲनिमल आहोत, आपल्या वॉलला आपल्या सेलला वॉल नाही आहे, म्हणजे आपण विदाऊट सेल वॉल मध्ये येतो. मग लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन पार्ट आहे, प्रोकॅरियोट्स युकॅरियोट. प्रोकॅरियोट म्हणजे सिंपल सेल आणि युकॅरियोट म्हणजे कॉम्प्लेक्स सेल. कॉम्प्लेक्स याच्यात सेल ऑर्गन अब्सेंट, सेल ऑर्गन प्रेझेंट. किंगडम मोनेरा. युनिसेल्युलर म्हणजे एक सेल, फक्त एक सेल, याच्यामध्ये खूप सारे सेल, खूप सारे सेल्स. त्याच्यानंतर बघितलो याच्यामध्ये येते किंगडम प्रोटिस्टा विथ सेल वॉल, ज्यांच्यामध्ये सेल वॉल असते, सेलला वॉल असते, आणि विदाऊट सेल वॉल म्हणजे सेल वॉल नसते, सेलला वॉल नसते. आता सेल वॉल असणारे म्हणजे किंगडम फंगी आणि किंगडम प्लांटी. सेल वॉल ज्यांना नसते म्हणजे आपण, म्हणजेच कोण, किंगडम ॲनिमिलिया. आय होप तुम्हाला इथपर्यंत जो आहे तो पूर्णच्या पूर्ण क्लिअर झाला असेल. आता आपल्याला या पूर्ण चॅप्टर मध्ये बघायचं आहे संपूर्ण अशी माहिती जी आहे किंगडम प्लांटी बद्दल. हमें सब कुछ देखना है इस किंगडम प्लांटी के बारे में, ये क्या क्या है, इसके अंदर क्या क्या रहता है, कैसे हम ये 1.5 करोड़ टाइप के प्लांट्स का क्लासिफिकेशन करने वाले हैं. सर बघूया आता किंगडम प्लांटी बद्दल सगळं काय. आता क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी जो आहे, आता या प्लांट्सचा कशा तरी बेसिसवर आपण, कोणत्या तरी बेसिसवर यांना आपण प्लांटला वेगळे वेगळे करणार आहोत. तर टोटल 5 बेसिस आहे. कोणता आहे त्याच्यातला पहिला जो राहणार आहे आपला, तो राहणार आहे आपला सगळ्यात आधी द प्लांट ऑफ सेल वॉल मेड अप ऑफ सेल्युलोज. आता आपला जो प्लांटचा सेल आहे हा कशापासून बनून राहते, तर हा बनून राहते आपला सेल्युलोज. हा जो बाहेरचा भाग दिसत आहे हा आहे आपला सेल्युलोज. काय असते हा, सेल्युलोज. त्याच्यानंतर आपले हे जे प्लांट आहे याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक पार्ट असतो तो ग्रीन, झाडांना ग्रीन करायचा काम ज्याच्यामुळे असतो त्याला म्हणतो आपण क्लोरोफिल. का म्हणतो त्याला आपण, क्लोरोफिल. चांगलं लक्षात ठेवा, प्लांट ग्रीन कशामुळे होते, तर या क्लोरोफिल मुळे ग्रीन असते. कोणामुळे हा ग्रीन होते, क्लोरोफिल मुळे ग्रीन होते. त्याच्यानंतर जर आपण बघितलो तर हे जे सगळे काही दिसतात यांचे पार्ट, हे क्लोरोफिल वगैरे सगळा काही हा हिडन पार्ट असते. आता जर आपण बघितलो की सनलाइटच्या मदतीने आपले प्लांट जे आहे ते फोटोसिंथेसिस करतात. हे जो ग्रीन ग्रीन पार्ट दिसतात तोच जो आहे तो फोटोसिंथेसिस करते, म्हणजे हा काय करते, फूड बनवायचा काम करते. काय करते, हा फूड बनवायचा काम करते. आता पहा, ग्रीन प्लांट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ फूड. सिंथेसिस म्हणजे होते बनवणे. लक्षात ठेवा, सिंथेसिस म्हणजे होते बनवणे. काय बनवणे, तर हा काय बनवत आहे, आपला फूड बनवत आहे. फूड बनवते सनलाइटच्या मदतीने, आणि त्या प्रोसेसला म्हणतो आपण फोटोसिंथेसिस. फोटो म्हणजे होते लाईट. फोटो म्हणजे काय होते, लाईट. आय होप तुम्हाला इथं दिसत असेल. फोटो म्हणजे होते लाईट, आणि सिंथेसिस म्हणजे काय होते, तर बनवणे. सिंथेसिस म्हणजे काय होते, बनवणे.
लाईट बनवणे नाही तर लाईट पासून फूड बनवणे या प्रोसेसला म्हणतो आपण फोटोसिंथेसिस. इथं हे जी जी जेवढे पण दिसत आहे हे आहे आपले फूड, आपले नाही तर हे झाडांचे आहे फूड. हे तर झाड जे आहे ते फूड बनवत आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलो, दिस इज द मेन सोर्स ऑफ फूड अदर ऑर्गॅनिझम. आणि या प्लांटला जो आहे तो अदर ऑर्गॅनिझम खाते. यांना भरपूर सारे वेगळे वेगळे अॅनिमल खातात आणि त्या प्लांटला आपण पण खातो आणि बाकी अॅनिमलला पण आपण खातो. म्हणजे आपण जे यांच्यावर डिपेंड आहोत. आता क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन, कोणत्या बेसिसवर आपण या झाडांना वेगळा करणार आहोत, तर टिश्यू फॉर ट्रान्सपोर्टिंग. आता या प्लांटमध्ये 2 वेगळे वेगळे टिश्यू आहे जे ट्रान्सपोर्ट करत आहेत. आता काय काय ट्रान्सफर करावं लागेल, तर यांना फूड अँड वॉटर हे 2 जे आहे ट्रान्सपोर्ट करावं लागेल. आता समजा का मी इथं खूप सारे समोसे आणलो, तुम्ही इथंच समजा का एवढे सगळे जण इथंच हा, मी असा प्लेट धरून ठेवलो तर तुम्ही पटपट 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 उचलून टाकाल, बरोबर आहे. पण समजा का इथून अशी लाईनच लागू ना, इथून समजा का 2 किलोमीटर पर्यंत, आणि मी भरपूर सारे समोसे आणलो, तुम्ही काय कराल, एक समोसा घ्याल, मागे पार्सल कराल, एक समोसा घ्याल, तो मागे मागे तिकडे 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 देत जाईल. म्हणजे तुम्ही काय करता, फूड ट्रान्सफर करता. का बरं करता, कारण की तुम्हाला दूरपर्यंत पोहोचवायचं आहे. मग आता फूड ट्रान्सफर आणि वॉटर, तसा पण वॉटर ट्रान्सफर. आता आपल्याला माहित आहे की झाडाचा जो फूड आहे तो फूड कुठे बनते, तर झाडाचा फूड जो आहे या हिरव्या भागामध्ये, म्हणजे हे जे लीव्ज आहे या लीव्ज मध्ये जो आहे तो फूड बनण्याची प्रोसेस चालू होत आहे. आता लीव्ज फूड बनत आहे, पानं जे आहे ते काय करताय, अन्न बनवत आहे. तर पानं असे म्हणणार आहे का की नाही मी फूड बनवतो तर फक्त मीच खाईन, बाकी झाडाच्या रूटला देणार नाही, बाकी झाडाच्या स्टेमला देणार नाही, असा ते भेदभाव करतील का, तर नाही, ते सगळ्यांना पोहोचवतील. मग आता स्वतः येऊन तर देणार नाही, मग हे करतील का, तर यांच्याकडे कोणीतरी राहते जो का करते, फूडला सगळ्यापर्यंत तो नेऊन देत आहे. तशाच प्रकारे झाडाचे जे रूट आहे हा का करते, वॉटर ऍब्झॉर्ब करते. म्हणजे याच्याकडे काय, रूट कडे वॉटर. मग समजा का रूट, मूळ जो आहे झाडाचा, रूट जो आहे तो वॉटर ऍब्झॉर्ब करून ठेवला, तर तो असा म्हणणार आहे का, रूट मी वॉटर ऍब्झॉर्ब केलं तर मी स्वतःकडेच ठेवेन, असा तो बिलकुल म्हणणार नाही, तो सगळ्यांना देईल. मग पाणी जो आहे, पाणी सुद्धा या स्टेमला देईल, त्यानंतर या लिव्हजला देईल, सगळ्यापर्यंत जो आहे फ्रूटला देईल, फ्लावरला देईल, लिव्हजला देईल, सगळ्यापर्यंत तो वॉटर पोहोचवेल. मग हे पोहोचवण्यासाठी कोणीतरी तर पाहिजे. रूट स्वतः तर जाणार नाही आहे पाणी घेऊन, लिव्हज स्वतः तर येणार नाही आहे फूड घेऊन, मग कोण आहे असे जे घेऊन जातात. तर वॉटर ट्रान्सपोर्टसाठी एक टिश्यू आहे, त्याचं नाव आहे आपला झायलेम. झायलेम जो आहे तो वॉटर पूर्णपणे घेऊन जाते. बघा आता इथून जो आहे वॉटर ट्रान्सपोर्ट करायचं, असे पाईपलाईन राहते झाडाच्या आतमध्ये, टिश्यू राहते, कंडक्टिंग टिश्यू, त्यांनाच म्हणतो आपण झायलेम. लक्षात ठेवा, झायलेम काय करते, तर वॉटर ट्रान्सपोर्ट करते. वॉटर ट्रान्सपोर्ट करायचं काम कोणाचं आहे, तर झायलेमचा. तशाच प्रकारे जर फूड असेल तर फूड ट्रान्सपोर्ट करायचं काम आहे आपल्या फ्लोएमचा. कोणाचा काम आहे, फ्लोएमचा. इथं जर तुम्हाला दिसत असेल आता, तर हा फूड जो आहे हा इथून या टिश्यू मध्ये आला, या कंडक्टिंग टिश्यू मध्ये आला ना, हा सगळीकडे पोहोचत आहे. मग पोहोचवण्याचं काम कोण करते, फ्लोएम. आता जर तुम्ही याला रीड केले तर फूड मध्ये पण फू येत आहे, फ येत आहे, फ्लोएम मध्ये बी फ येत आहे. मग फूड ट्रान्सपोर्ट करण्याच्या टिश्यूचं नाव काय, तर फ्लोएम. काय नाव आहे, फ्लोएम. आणि वॉटर ट्रान्सपोर्ट करायच्या टिश्यूचं नाव काय, तर तो आहे झायलेम. काय नाव आहे, झायलेम. फूड ट्रान्सपोर्टचा काय, फ्लोएम, आणि वॉटर ट्रान्सपोर्ट करायचा काय, झायलेम. हे गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, समोर जाऊन बहुत सारं तुम्हाला कामात येणार आहे. फूड ट्रान्सपोर्ट करायचं काम फ्लोएमचं आहे आणि वॉटर ट्रान्सपोर्ट करायचं काम जो आहे तो झायलेमचा आहे. यांनाच म्हणतो आपण कंडक्टिंग टिश्यूज. काय म्हणतो यांना आपण, कंडक्टिंग टिश्यूज. आता जर तुम्ही बघितले, हा एवढा मोठा झाड आहे, याचे रूट्स जे आहे इथं असतील, बरोबर आहे, हे आहे आपले रूट्स, हा आहे आपला स्टेम, आणि हे जे आहेत हे आहेत आपले लिव्ह. तर झाडाच्या प्रत्येक पार्टला वॉटरची आणि फूडची बी गरज असते. मग हे नेण्याचे काम कोण करतायत, हे फ्लोएम झायलेम करतील. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कोणत्या कोणत्या झाडामध्ये सीड्स असतात, बिया असतात, आणि कोणत्या कोणत्या झाडामध्ये बिया नसतात. बिया ज्यांच्या झाडांमध्ये असतात त्यांना मी वेगळा एक क्लासिफाय करतो, बिया ज्या झाडांमध्ये आहेत त्यांना वेगळा ठेवतो, ज्या झाडांमध्ये बिया नाही आहे त्यांना मी वेगळा करतो. जेव्हा मी स्टडी करीन या झाडाची, बिया नसलेल्या झाडाची एकदा स्टडी करून टाकीन, बिया असलेल्या झाडाची एकदा स्टडी करून टाकीन. कंडक्टिंग टिश्यू ज्यांच्यामध्ये नाही आहे त्यांची एकदा स्टडी करून टाकीन, कंडक्टिंग टिश्यू ज्यांच्यामध्ये आहे त्यांची एकदा स्टडी करून टाकीन. ज्यांच्यामध्ये फ्लावर फ्रूट आहेत त्यांची एकदा स्टडी करीन, ज्यांच्यामध्ये फ्लावर फ्रूट नाही आहे त्यांची एकदा स्टडी करीन. म्हणजे अशा प्रकारे मी यांचं क्लासिफिकेशन करतो. आता यांच्या ज्यांच्यामध्ये सीड्स होते, या सीड्स आहे तर सीड्स कुठं आहे,
कोणते कोणते असे आहे ज्यांच्या फ्रूटच्या आतमध्ये सीड्स असते, जसं आंब्याचा फळ, आंबा जर बघितले असेल, आंब्याच्या आतमध्ये घुई असते, आंब्याच्या आतमध्ये घुई आहे, या सगळ्या झाडांच्या आतमध्ये घुई असेल समजा का, तर हे जे आहे त्याला आपण मी वेगळा स्टडी करेल. कोणते कोणते असे बी झाड आहे ज्यांच्या बी जे आहे ते बाहेर असते, बी जे आहे ते फळाच्या बाहेर असते, जसा एक फॉर एक्झाम्पल नारळ जर बघितलो, खातो आपण अंदरचा, पण जो बाहेर तो टोकर आहे ते बियासारखी दिसत आहे, फळ बाहेर आहे आणि बी फळ अंदर आहे ना, बी जो आहे तो बाहेर आहे. मग यांना मी वेगळा स्टडी करेन. मग आता त्याच्यानंतर समजा का बी असेल तर बी कशी आहे, समजा का एक याला म्हणतो आपण कॉटिलिडन्स. लक्षात ठेवा, हे सगळं काय आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. कॉटिलिडन्स, कॉटिलिडन्स म्हणजे काय होते, कोणाकोणामध्ये 1 कॉटिलिडन असते, कोणाकोणामध्ये 2 कॉटिलिडन असते. जसा तुमच्याकडे एखादा शेंगदाणा आहे, शेंगदाणा जर तुमच्याकडे असेल किंवा हरभरा आहे, शेंगदाण्याला समजा की मी असं धपकन जोरात मारलो तर त्याचे बरोबर 2 इक्वल भाग होतील. ज्या सीडचे, ज्या बियाचे 2 इक्वल भाग होत आहे, बरोबर 2 सारखे भाग होत आहेत, त्यांना म्हणतो मी 2 कॉटिलिडन्स. का म्हणतो त्यांना मी 2 कॉटिलिडन्स. आणि माझ्याकडे एखादी बी आहे, जसा बरबटीची बी आहे किंवा दुसरी कोणती बी आहे, समजा का तिला मी मारलो तर तिचा चुरा चुरा होऊन जाईल, पण तिचे 2 इक्वल भाग होणार नाही. म्हणजे तो पूर्ण एकच बी आहे, ती 2 भाग चिपकून नाही आहे. 2 कॉटिलिडन म्हणजे असे 2 वेगळे भाग राहील, ते एकामेकाला चिपकून जाईल, तोडल्याबरोबर 2 भाग वेगळे होऊन जाईल. पण अशी माझ्याकडे एकच बी आहे, हिला तोडल्याबरोबर चुरा होऊन जाईल, पण हे 2 तुकडे होणार नाही. यांना म्हणतो मी 1 कॉटिलिडन. का म्हणणार आहोत मी यांना 1 कॉटिलिडन. लक्षात ठेवा. मग आता 1 कॉटिलिडन आणि 2 कॉटिलिडन. आता हा जो आहे किंगडम प्लॅन्टी, याची आपण टोटल जे आहे, हा एक इचर नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी याचे पूर्णपणे पार्ट बघितले आहे आणि या चॅप्टर मध्ये या सगळ्या पार्टला, सगळ्या टाइप्सलाच आपल्याला शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिले किंगडम प्लॅन्टीचे त्याने 2 पार्ट पाडले होते. एक होता आपला क्रिप्टोगॅम्स आणि दुसरा होता आपला फेनरोगॅम्स. क्रिप्टोगॅम आणि फेनरोगॅम. आता त्यांनी या क्रिप्टोगॅमचे अजून फर्दर 3 टाइप पाडला होता. त्याच्यातला पहिला टाइप होता आपला थॅलोफायटा. पहिला टाइप कोणता होता? थॅलोफायटा. दुसरा टाइप होता ब्रायोफायटा. दुसरा टाइप होता आपला ब्रायोफायटा. तिसरा टाइप होता आपला टेरिडोफायटा. तिसरा टाइप होता आपला टेरिडोफायटा. फेनोरोगॅमचे त्यानं अजून फर्दर 2 क्लासिफिकेशन केले होते. पहिला क्लासिफिकेशन केला होता त्यांना, त्याला पहिला नाव दिला होता, तो होता आपला जिम्नोस्पर्म आणि दुसरा होता अँजिओस्पर्म. पहिला होता जिम्नोस्पर्म, दुसरा होता अँजिओस्पर्म. आता हे जे अँजिओस्पर्म आहे, याचे अजून 2 भाग पाडले होते. एक होता आपला मोनोकॉट आणि दुसरा होता आपला डायकॉट. दुसरा कोणता होता? डायकॉट. तर हे सगळे जे आहे, या सगळ्यामध्ये, या टेबलमध्ये हा जेवढे नावं दिसत आहे, सगळ्यांना आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायची आहे. पहिला आहे आपला थॅलोफायटा, दुसरा आहे आपला ब्रायोफायटा, तिसरा आहे आपला टेरिडोफायटा. हे 3 शिकायचे आहे. त्यानंतर जिम्नोस्पर्म शिकायचा आहे, अँजिओस्पर्म शिकायचा आहे. अँजिओस्पर्मचे टाइप मोनोकॉट आणि डायकॉट. एकदम इझी असा हा चॅप्टर आपला राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घ्या नको. पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ थ्रू, पूर्णच्या पूर्ण इमेजेस थ्रू तुम्हाला सगळा काही इथं दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदम फील करून या चॅप्टरला शिकणार आहे आणि सगळे जर गोष्टी तुम्ही प्रॉपरली लर्न केले तर आय होप, आय गॅरंटीड की तुम्ही आउट ऑफ मार्क या चॅप्टर मधून घेणार आहे. सो सगळ्यात आधी इथं जो आपण एनिमेटेड बघितलो, तर बेसिस फॉर क्लासिफिकेशन जो आहे त्याचा एक छोटासा आपण पटकन रिवाइज करून घेऊ रिटर्न मध्ये. बघा, आता जास्त टाइमपास नाही झाला पाहिजे म्हणून सगळ्याचा सगळा डाटा जो आहे मी ऑलरेडी लिहून घेतलाय. बेसिस फॉर क्लासिफिकेशन, कोणत्या बेसिसवर जो आहे मी प्लांटला वेगळा वेगळा करणार आहोत, प्लांटची ग्रुप कोणत्या बेसिसवर, कोणता तरी मला एक क्रायटेरिया ठेवा लागेल ज्याच्या भरोशावर मला वेगळा वेगळा प्लांटची ग्रुप पाडायला लागणार आहे. पहिला माझा आहे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन. कोणत्या कोणत्या प्लांट मध्ये, कोणत्या कोणत्या झाडांमध्ये ऑर्गन प्रेझेंट असतील, तर कोणत्या कोणत्या झाडांमध्ये अब्सेंट असतील. तर ऑर्गन म्हणजे कोणते प्लांटचे, तर रूट, स्टेम, लीव्स जे आहे ते प्लांटचे ऑर्गन असते. मग कोणत्या कोणत्यामध्ये अब्सेंट असते, तर थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा मध्ये हे जे आहे अब्सेंट आहे. आणि कोणाकोणामध्ये प्रेझेंट आहे, तर टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये हे प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन. ऑर्गन कोणते कोणते? रूट, स्टेम, लीव्स. अब्सेंट थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि प्रेझेंट कोणामध्ये? टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. त्याच्यानंतर जर आपण सेकंड क्रायटेरिया बघितलो, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यू. कोणाकोणामध्ये कंडक्टिंग टिश्यू असतील, कोणाकोणामध्ये कंडक्टिंग टिश्यू नसतील. कंडक्टिंग टिश्यू कोणते कोणते आहेत? तर कंडक्टिंग टिश्यू आहे फ्लोएम अँड झायलेम. आता फ्लोएम अँड झायलेम कोणाकोणामध्ये अब्सेंट आहे, तर पहिलेचे 2
थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये जे आहे अब्सेंट आहे. आणि कोणाकोणामध्ये प्रेझेंट आहे, तर टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. कोण प्रेझेंट आहे, तर कंडक्टिंग टिश्यू. कोणते? फ्लोएम आणि झायलेम. आय होप इथपर्यंत सेकंड वाला तुम्हाला समजला असेल. थर्ड वाला जर बघितलं, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट अँड सीड्स. कोणाकोणामध्ये फ्लावर, फ्रूट, सीड्स असतात, तर कोणाकोणाकडे फ्लावर, फ्रूट आणि सीड्स नसतात. कोणाकोणामध्ये अब्सेंट असतात, नसतात कोणाकडे, तर थॅलोफायटामध्ये फ्लावर पण नाही, फ्रूट पण नाही आणि सीड पण नाही. ब्रायोफायटामध्ये बी नाही आणि टेरिडोफायटामध्ये पण हे तिन्ही गोष्टी अब्सेंट असतात. प्रेझेंट कोणाकोणामध्ये असतात, तर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये फ्लावर, फ्रूट आणि फ्लावर, फ्रूट आणि सीड्स प्रेझेंट असतात. मग हा झाला आपला तिसरा. फोर्थ वाला जर बघितलं तर सीड्स जे आहे, जर आहे सीड्स, आता कोणाकोणामध्ये सीड्स आहे, तर अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म मध्ये सीड्स आहे. पण आहे तर कशी आहे, फ्रूटच्या आतमध्ये आहे का फ्रूटच्या बाहेर आहे, फ्रूटच्या इनसाइड आहे का फ्रूटच्या आउटसाइड आहे. तर अँजिओस्पर्म मध्ये फ्रूटच्या आतमध्ये असते सीड, फळाच्या आतमध्ये बी असते, आणि इथं फळाच्या बाहेर बी असते जिम्नोस्पर्म मध्ये. फळाच्या बाहेर कोणामध्ये असते, जिम्नोस्पर्म मध्ये. सीड्स आर एनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट, हा माझा फोर्थ वाला क्रायटेरिया झाला. आणि माझा फिफ्थ वाला क्रायटेरिया आहे नंबर ऑफ कॉटिलिडन्स. आता हे जे बी आहे कशी आहे, दोन वेगळ्या वेगळ्या भागानं जर बनली असेल, हिला मी तोडीन तर तिचे दोन इक्वल पार्ट होणार आहे. पण समजा एकाच भागापासून बनली आहे, मजबूत आहे, हिला समजा तोडीन तर हिचा चुरा होऊन जाईल, पण दोन इक्वल भाग होणार नाही. म्हणजे याला म्हणतो आपण मोनोकॉट, ज्याच्या दोन भाग होत नाही, आणि डायकॉट, ज्याचे दोन भाग होतात. दोन भाग होतात याचे दोन भाग होत नाही, याचे दोन भाग होत नाही, त्याला म्हणतो आपण मोनोकॉट. ज्याचे दोन भाग होतात त्याला म्हणतो आपण डायकॉट. मग हे 5 क्रायटेरिया, याच्या भरोशावर मी तुम्हाला आपण जे आहे ते वेगळे वेगळे प्लांटचं क्लासिफिकेशन करणार आहोत. कॉटिलिडन्स ऑफ सीड, त्याच्यानंतर सीड्स एनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट, त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्रूट, त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यू, आणि लास्ट वाला जो आहे तो आहे आपला प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल. आय होप हा आजचा व्हिडिओ जो आहे तो पूर्णच्या पूर्ण क्लिअर झाला असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बिकॉज चांगला जबरदस्त कंटेंट तुमच्या समोर येणार आहे. असाच कंटेंटसाठी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत थँक्यू सो मच.